मुजोर रमेश म्हात्रेला कल्याण कोर्टामध्ये आता हजर केलं जाणार आहे आणि व्हीसीद्वारे सुनावणी घेण्यास कोर्टानं नकार दिला। म्हात्रेच्या गुंडगिरी विरोधात सर्व स्तरातून आता संताप व्यक्त होतोय। रमेश म्हात्रेची पक्षातून हकालपट्टी कधी होणार असा संतप्त सवाल विचारला जातोय। पोलीस रमेश म्हात्रेला रुग्णालयातून कोर्टाकडे घेऊन निघालेले आहेत। काही वेळामध्ये कोर्टात आता पोलीस हजर होतील। कल्याण डोंबिवलीतल्या डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये मुजोर नगरसेवक रमेश म्हात्रेला आज कोर्टामध्ये हजर केल्यानंतर कोर्टामध्ये आता काय काय घडामोडी घडतात हे आपल्याला पाहायचंय। खरं तर व्हीसीद्वारे सुनावणीस कोर्टानं नकार दिला आणि त्यामुळे त्याला आता प्रत्यक्ष कोर्टामध्ये हजर केलं जातंय। काल त्याला कोर्टात हजर करण्यात येणार होतं, त्यावेळी व्हीसीद्वारे उपस्थित राहण्यासाठी परवानगी त्यानं मागितलेली होती, त्यासाठी कोर्टात अर्ज केलेला होता। मात्र कोर्टानं हा अर्ज फेटाळला आणि त्याला प्रत्यक्ष हजर राहा असे आदेश दिले। त्यामुळे त्याला आज आता कोर्टात आणण्यात येत आहे। दुसरीकडे मुजोर नगरसेवक रमेश म्हात्रेच्या मारहाणीच्या कृत्याविरोधात सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय। अशा या मुजोर नगरसेवकाची पक्षातून हकालपट्टी कधी करणार असा सवाल आता उपस्थित होतोय। खरं तर हेच लोकप्रतिनिधी आहेत जे जनतेच्या सेवेसाठी असतात। मात्र अशा प्रकारे याच लोकप्रतिनिधीकडून जनतेवर जर हात उचलला जात असेल तर यापेक्षा दुर्दैवी बाब आणखी कोणती असावी असे अनेक संतप्त प्रश्न विचारले जात आहेत। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे कोर्टातल्या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून थेट जाऊया। आपण सीमाकडे जाणून घेऊया या क्षणाचे काय नेमके अपडेट आहेत। सीमा, कोर्टामध्ये आता रमेश म्हात्रेला आणण्यात येईल असं कळतंय, आत्ताच काही वेळापूर्वी ही बातमी आपण दाखवली होती। काय नेमकी आता या संदर्भातले अपडेट येत आहेत? नक्कीच अनुपमा, ठाणे सिव्हिल रुग्णालयामधून रमेश म्हात्रेला डिस्चार्ज जो आहे तो मिळालेला आहे आणि दुपारी 2:30 वाजता कल्याण सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे, कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे। खरं तर त्यांनी मागणी अशी केलेली होती, विनंती अशी केली होती की व्हीसीद्वारे तब्येतीचं कारण देत व्हीसीद्वारे हजर राहण्याची विनंती केलेली होती। मात्र कोर्टाने विनंती त्यांची फेटाळली आणि आज अखेर कोर्टासमोर रमेश म्हात्रे हे हजर राहणार आहे। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की नक्की कोर्ट त्यांच्या बाबतीमध्ये काय निर्णय देणार, पोलीस कोठडी किती दिवसाची वाढवणार, या सगळ्याकडे सगळ्यांचं लक्ष जे आहे ते लागून आहे। एकीकडे कोर्टाच्या या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना दुसरीकडे रमेश म्हात्रेवरती काय कारवाई केली जाणार आणि कधीपर्यंत कारवाई करणार असा संतप्त सवाल जो आहे तो विरोधक विचारतायत आणि सर्वसामान्य नागरिक सुद्धा विचारताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। दुपारी 2:30 वाजता सध्या रमेश म्हात्रे यांना मानपाडा पोलीस स्थानकामध्ये ठेवल्याची सध्याची माहिती मिळते आणि दुपारी 2:30च्या सुमारास कल्याण कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। या ठिकाणी त्यावेळी पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात येईल। सध्या आपण इथे जर बघितलं तर सगळी तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। खरं तर आत्ताच रमेश म्हात्रे यांना कल्याण कोर्टामध्ये हजर केलं जाणार होतं, मात्र वेळेमध्ये बदल जे आहेत ते करण्यात आलेले आहेत आणि मानपाडा पोलीस स्थानकामध्ये ते सध्या असून दुपारी 2:30च्या सुमारास या ठिकाणी त्यांना हजर केलं जाईल। त्यावेळीची काय परिस्थिती असते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि सोबतच न्यायालयाच्या निर्णयाकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागून आहे। न्यायालय नक्की काय निर्णय देणार हे आता 2:30 नंतर आपल्याला कळेलच। मात्र दुसरीकडे पक्षातून त्यांची हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणी होती। सोबतच नगरसेवक या पदावरती ते सध्या आहे, त्यामुळे नगरसेवक या पदावरून देखील त्यांचं निलंबन केलं पाहिजे। सभागृहामध्ये महिला सुरक्षित नाही, महिलांना सुरक्षा पुरवली पाहिजे अशी मागणी काँग्रेसच्या महिला नगरसेवक मागणी करत असताना दुसरीकडे आता कोर्टाच्या निर्णयाकडे मात्र सगळ्यांचं लक्ष निश्चितच कोर्टातल्या सगळ्या घडामोडींकडे सीमा जरूर लक्ष ठेवून राहा। आता तुम्ही सांगितलेल्या माहितीनुसार वेळेत आता बदल करण्यात आला, त्यामुळे मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्यांना ठेवण्यात आलंय। मात्र 2:30 वाजता आता कोर्टात हजर केलं जाईल, तेव्हा कोर्टामध्ये काय काय नेमकं या संदर्भात घडतंय जरूर आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।